तुम्हाला आज मराठा आरक्षणाबद्दल मराठा जे आहेत ते जी काय सर्टिफिकेट आहेत त्या संदर्भात जे काय पैसे मागतात, आज मनोज जरांगे पाटलांनी एवढं मोठं आरक्षण केलं, पण इतर जी काय अधिकारी आहेत ती तुम्हाला हे घेतात, पैसे घेतात, त्या संदर्भात काय बोलायचं आहे सर? ऐका, अधिकारी लेवलचा कुठलाच माणूस या ठिकाणी नव्हता. फक्त रामहरी कदम आणि विष्णू, त्याचा आडनाव आम्हाला माहीत नाही. मी तहसीलदार साहेबाशी मगाशी बोललोय, ते म्हणले पैसे द्यायचा काही संबंध नाही, पण आम्ही हजार रुपये त्यांच्याकडे मगाशी सुपूर्द केलेत. 500-500च्या 2 नोटा, त्याचे नंबर वाटल्यास तर आम्ही तुम्हाला देऊ. आणि असं असताना जर या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या आमच्या मराठ्याकडनं जर तुम्ही पैसे घेत असाल आणि एवढं मोठं आंदोलन 1-1.5 कोटीच्या मराठ्याकडनं जर होत असलं, तरी बी जर बार्शी तालुक्यामध्ये असं होत असेल तर माझा स्पष्ट आरोप आहे, ही ब्राह्मणांची ब्राह्मणशाही आहे, ही फडणवीसची फडणवीसशाही आहे. आणि ह्याच्या मागं 100% जे काही प्रस्थापित मराठे असतील भाजपमध्ये, राजभाऊ राऊतासहित सुपलसहित जे कुणी असतील, त्यांच्या पाठीशी यांचा वाटा आहे, आमचं स्पष्ट मत आहे. मग तेच आम्हाला कळून घ्यायचं होतं की आज जर मराठा आरक्षणासाठी जर जरांगे पाटील जर जीवाचा रान करत असतील, पण जर अधिकारी जर पैसे घेऊन जर तुम्हाला जर मराठा आरक्षणाची सर्टिफिकेट देत असतील आणि तुम्ही जर ज्या पद्धतीनं आत्ता जी लढा देत असतील काय ते आम्हाला योग्य आहे, त्या संदर्भात तुम्हाला काय बोलायचं? नाही, ही योग्य नाहीच. पैसे का घेते? ही मराठ्यांचा लढा जो आहे तो लक्षात एकाकी चाललेला आहे. आम्ही छत्रपतींचा आदर्श मानणार, आम्ही शंभूराजेंचा आदर्श मानणार, आम्ही जिजाऊंचा आदर्श मानणार, पण ही जी कुली-कुत्री छत्रपतींच्या नावावर जगणारे अवलादी आहेत ह्यांच्याबद्दल आम्हाला काडीचाही तिळमात्र संबंध नाही. केवळ मतासाठी राजकारण करणारी जर माणसं आमच्यामध्ये येत असतील तर आमचा यांना कडाडून विरोध आहे. किशोर तसं नसतं येड्या. मी बोलतो सगळी. तुझं काय नाव आहे? पण मी काय अरे तुझं काय नाव आहे सांग मला. तो कर्मचारी तशीचा तुझा कर्मचाऱ्याचा नाव नंबर मला सांगतो. मी काय बोललो का? मला नाव एवढी लोक आहेत, मी काय बोललो का? मला साहेब तुमचं नाव सांगा तुमचं. तुमच्या पगारीवर समाधान नाव का? माणसाला काय समजत नाही अजून. इतका किरकोळ मध्ये आम्हाला काढायचं म्हणल्यावर नेमका तुम्हाला आमदारचा विरोध आहे का स्वप्नाचा विरोध आहे ही सांग मला आधी तू. माझा काय तू ये बी पण नको. एकदा तरी ठेवू नका कधी. किशोर आहे काय का अच्छा, कोण आहे तू? कोण आहे तू? नंतर बोलला ना तू आता बोलायचं आपलं काय केली ती? तुला मला गुन्हा दाखल करायचं ती कर दाखल माझ्या. तसला आवाज वाढवून एक हे दादा छट्या कुठला बी असू दे. अरे त्यांना काय बोललं काय करायला जाऊ दे. जनतेला बी कळू द्या, हा? लोकांना बी कळू द्या, त्यांना बी कळू द्या. लोकांचं कसं मला होतं. अरे चल जाऊ दे, काय गरज आहे का शिवाजीची? गावातलं रोज फोन लावतो थांब. लावा तुम्ही. लावा बाबा दादा फोन पण जाऊ दे. रामारे काय केलं बिचारीने काय काय शिवाय दिले नाही काय नाही. शिवाय नसं द्यायचं करायचं तर त्या काम करून काहीच नाही बोलले. जाऊ दे दादा हो दादा जाऊ दे जरा सर. आता कधी वाकली माझ्यावर तर कशाला दाखल करायचं कशाला दाखल करायचं दादा काय तुला कशाला संविधानानं तुला अधिकार दिलाय अरे जाऊ दे बाबा. मी त्याच्याशी लढतो. काढली का? जाऊ दे नका नाही इकडं. चला चला बघू काय होतंय ती. जाऊ द्या, कशाला जाऊ द्या, काय गरज आहे का? काय बाबा. चला चला चला, उगू नका काय. त्यांना काम करू द्या. तुम्हाला वाटतं आज चोपण रावता शिवाय चालत नाही का इथं होय रे? जाऊ दे रे दादा. दादा तुम्ही गप्प बसा जाऊ दे. एक तर स्वप्नाचं नाही तर रावताचं. मग आमचं कुठं अडतंय तुम्हाला नेमकं? मी पिठवून देईन आणि आत जाऊन बसल. हा ए चल झालं दे झालं ना तुझं? नाटक लावलं काय लागा पत्या ही सगळी. काय आता तुमचा मला विषयच माहित नाही काय तर काय आता. चला सर. हो चला साहेब नाटक बरं का एकटा कसं
काहीच केलं नाही त्या किशोर बिचाऱ्यांनी. लक्ष्मण मांजरे माझं नाव आहे. व्हिडिओ बनवायचा मोबाईल नंबर देऊ का? नसतंय सरकारी काम काय करायचं राहू दे बंद करतात घाटांना बसवणार असली चला आंडू पांडू